काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। आरोपीला अटक झाली। त्या घटनेचं भांडवल करून राजकीय रस्सीखेच, आरोप प्रत्यारोपांची राजकीय धुळवड आपल्याला उडालेली दिसली। आरोपीसोबत शाळेच्या संचालकांना, तिथल्या मुख्याध्यापकांनाही अटक झालेली आपण पाहिली। अशा घटना घडणं हे सज्जनतेला काळिमा फासणारं आहे। आरोपीला शासन हे नक्कीच झालं पाहिजे, किंबहुना योग्य ती पद्धती अनुसरून अशा जघन्य अपराधाबद्दल आरोपीला फाशीच झाली पाहिजे। पण मंडळी, आपण सगळ्यांनी एक गोष्टीचा विचार केला पाहिजे। फाशीची शिक्षा, जन्मठेप या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही अशा घटना घडणं थांबत नाही। आणि म्हणून कायदा कठोर तर झालाच पाहिजे, पण त्या कठोर कायद्यासोबत आपण मनपरिवर्तनासाठी, संस्काराचं सिंचन करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत। कारण माणूस म्हणजे केवळ शरीर नव्हे, त्याला मन असतं, बुद्धी असते, आत्मा असते, आणि या सगळ्या अंगांचा विकास म्हणजेच मनुष्याचा विकास। आणि म्हणून मला असं वाटतं की या घटना घडल्यानंतर आपण या घटनांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे। आणि आज ज्याची वानवा दिसते, जी कमतरता दिसते, त्या संस्काराचं बीजारोपण आपण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे। संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नावाची संस्था अशा प्रकारचं काम गेली 20 वर्ष करते आहे। गोष्टींच्या माध्यमातून, संस्कारप्रद अशा कथांच्या माध्यमातून, आनंद केंद्रांच्या माध्यमातून, साप्ताहिक संस्कार वर्गांच्या माध्यमातून हे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे साधक कार्यकर्ते करतायत। आपणही या उपक्रमात साथ द्या। या उपक्रमात प्रत्यक्ष आपला वेळ देऊन सहभागी व्हा। खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम।